नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत सरळ सेवा भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 15,000 ते 50,835 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। एकूण या ठिकाणी 5,347 जागांची वॅकन्सी आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती ज्या मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, वयमर्यादा काय असणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महावितरण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी तंत्रज्ञ या पदासाठी एकूण 5,347 जागांची वॅकन्सी आहे। कॅटेगरीनुसार वॅकन्सी ज्या आहेत आपण या ठिकाणी बघू शकता। ज्या कॅटेगरीतून आपण येत असाल त्यानुसार आपण या ठिकाणी अर्ज करू शकता। शैक्षणिक अर्ज जे आहे या पदासाठी तुम्ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10+2 म्हणजेच 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। सोबत तुमच्याकडे या ठिकाणी 20 तंत्री किंवा तारतंत्रीमधील ITI किंवा NCVT सर्टिफिकेट या ठिकाणी असणं आवश्यक आहे। वयमर्यादा जी आहे तुम्हाला 18 ते 27 वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीतून येत असाल तर या ठिकाणी तुम्हाला एज रिलॅक्सेशन देखील दिलं जाईल। EWS कॅन्डिडेटसाठी 5 वर्षाची शिथिलता या ठिकाणी असेल। दिव्यांगांसाठी 45 वर्ष, माजी सैनिकांसाठी देखील 45 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी आहे। वेतन जे आहे तुम्हाला या ठिकाणी प्रथम वर्षासाठी 15,000 रुपये असेल, द्वितीय वर्षासाठी 16,000 रुपये, तिसऱ्या वर्षासाठी 17,000 रुपये इतके असेल। त्यानंतर विद्युत सहाय्यक या पदाचा तुमचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कंपनीच्या नियमानुसार तंत्रज्ञ या पदावरती या ठिकाणी नियुक्त केलं जाईल। 25,880 ते 50,835 रुपयाच्या दरम्यान वेतन तुमचं या ठिकाणी देण्यात येणार आहे। निवड जी आहे तुमची परीक्षेच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे। त्या संदर्भातील सिलेबस आपल्याला जाहिरातीमध्ये अशा प्रकारे दिलेला आहे। अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करावे लागतील। ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। परीक्षा शुल्क जे आहेत खुल्या प्रवर्गासाठी 250 रुपये प्लस GST असतील आणि मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ उमेदवारांसाठी 125 रुपये प्लस GST या ठिकाणी तुम्हाला भरावे लागणार आहे। ऑनलाईन पद्धतीनेच फीस पेमेंट या ठिकाणी तुम्हाला करायचे आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।